जी दवाईवाली होती ना, तो माछली होती, छपरी होती ना छपरी. तर काय म्हणता मित्रांनो, कशा असताना सकाळी सकाळी येऊन जातो ना, पहिले रूमच्या अंदर येऊन जातो मी. रूमच्या अंदर पाहतो साला इथं काहीच नाही राहत, गुफासारखा रूम राहते. मग का इथं पाहतो साला इथं कपच पडला राहते, साला हात लागला तर खालीच पडून जाईल. मग का आपण आपल्या भावाकडे जातो, साला तो नाकात बोट टाकत राहते. कसे कसे करते माहित नाही, साला नाकात नुसतं बोट टाकते ना, का काढते नाकातून मला काही समजत बी नाही. मग का मोबाईलला चार्जिंग लावून देतो, चार्जिंग लावून सीधा निघून जातो. देऊ म्हणते चल म्हणते, म्हणते फिरून. मग गाडीवर बसून जातो, निघून जातो. साला आलाय का गाडी बरोबर चालवत नाही, नुसतं पाय उभे तोडून देते. माझ्या बाजूचे 2 पाय तोडून ठेवले पाहिजेत ते ना. रस्त्यात जाता जाता आम्हाला दिसून जाते नंगा पुतला. आपला भाऊ म्हणते मला बी ब्लॉकच्या अंदर घे म्हणते. मग का भाऊले ब्लॉकच्या अंदर घेऊन टाकला. म्हटलं गाडी चालव नाही तर आम्हाला पाडून देशील, तू पहिले 2 पाय तोडून ठेवले. मग पोचून जातो आपण, पहिले गाडी लावून टाकतो आणि सीधा निघत राहतो. एक बाबाजी भेटला होता, तो म्हणते मला बाबा म्हणते तो. म्हटलं तू बाबा आहे तर तुला बाबाच म्हणा ना. मग का नवरात्र दवाखान्यात पोचून जातो आपण. दवाखान्याच्या अंदर येतो सीधा वर चालला जातो. साला वर जातो ना, पहिले दवाई घेऊन टाकतो, कारण की आपला भाऊले झालं इन्फेक्शन, पहिले दवाई घेणं पडते. मग आपला भाऊ दवाई घेत होता, तर हा काकाची दवाई घेऊन झाली होता, तर कॅमेऱ्याच्या मधातच येऊन गेला. जी दवाईवाली होती ना, तो माछली होती, छपरी होती ना छपरी. आपण दवाई घेऊन टाकली, निघून गेलो. साला ते दवाईवालीने बहुत छपरी होती बरं. मग घरी पोहोचून जातो, घरी येऊन जातो. साला बहुत थकलो होतो, लवकर लवकर वर चालला जातो. आम्हाला दिसली होती देवची फ्रेंड, देवची रस्त्यात फ्रेंड दिसली होती. तो म्हणते तिले पण ब्लॉकच्या अंदर घे, पण आपण तिले काही ब्लॉकच्या अंदर घेतलं नाही. तिचे मम्मी पप्पा पाहिजे साला आपल्या घरी हमला येऊन जाईल. मग साला बाहेर बहुत हवादून सुटली होती ना. आपला भाऊ साला इथं अभ्यास करत होता. म्हटलं खिडकीच्या समोर अभ्यास नको करू, उडून जाशील. बाहेर पाहिलं तर पाऊस बी खूप जोराने तो साला एवढा जोराने पाऊस होता ज्याची हद नाही. मस्त टिंड बी ओली झाली होती. साला टिनच्या घरात राहीन तो मजाची, थंड थंड वाटते. मग आले आपले मामा म्हणते चल म्हणते घरी. मग का मामासोबत घरी निघून गेलो. आता मित्रांनो भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.